नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। आणि आमच्या वडिलांनी हे जे सगळे काही उभं केलेलं आहे ते आम्ही सगळे भाऊ आम्ही काय केलं असं म्हणत नाही, आमच्या वडिलांनी सगळं उभं केलेलं आहे। आता माझे वडील 2022 साली गेले, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येत नाही असा एक दिवस किंवा एक क्षण नाही। आणि म्हणजे शेत ते त्यांचं शेत आहे, त्या शेतामध्ये आम्ही काम करतो, त्यामुळे त्यांच्या आठवणी काढणं, आईची आठवण काढणं हे धर्मप्राप्त आहे। जोडलेली आहे याच्याशी। पहिली गोष्ट, सर्वांनी शेती केली पाहिजे, शेती सोडू नये। दुसरी गोष्ट, आमच्या वडिलांपासून काकांपासून सर्वांनी आम्हाला एक धडा घालून दिलेला आहे की हे रेशनिंगचं धान्य तुम्ही खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा, स्वतः शेतामध्ये राहा आणि स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या हाताने पिकवलेलं धान्य खा। तर माझा भाऊ तिथं बसला, ते कोपऱ्यावर आहे, तुला असलं बरं, तो सगळं गावचं बघतो, पण आम्हाला लागणारं धान्य हे सगळं तो आम्हाला चिपळूणला पुरवतो। आम्ही रेशनिंगचं 1 किलोसुद्धा धान्य आम्ही आणत नाही। आणि मग आपण वडिलांनी त्यावेळेला एक आम्हाला शिरस्ता घालून दिलेला आहे की जो लावणीला आणि कापणीला येणार नाही त्याला धान्य द्यायचं नाही, आणि जो लावणीला आणि कापणीला येईल त्याला लागेल तेवढं वर्षभर धान्य द्यायचं त्या मुलाला। कारण काय, तर कापणीला आणि लावणीला माणसं कामाला मिळत नाही, कारण प्रत्येकाची शेती असते आणि हंगाम हा महत्त्वाचा असतो। आता सुद्धा आमच्या मुली, सुना, मुलं, नातेवाईक आता सगळे येतील दुपारनंतर, सगळे झाडून येतील। यंदा काय झालं आहे, यंदा पावसाचं थोडंसं वरखाली झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं वगैरे टायमिंग जमलं नाही। त्यापेक्षा या दिवसात आमची मुलं शाळेत वगैरे जाणार नाही, मुलं सगळी शेतामध्ये, मुलं सगळे। त्यामुळे हे पूर्वीपासूनची आम्हाला लागलेली शिस्त आहे आणि त्याचा फायदा पण होतो। पाऊस पडतो, भिजताय, दरवर्षी वयाचा प्रश्न विचारतो, किती दरवर्षी वयाचा प्रश्न विचारतो। वयाचं आता काय येतं आता 69 1 तारखेला पूर्ण होती, 70ावं लागेल 1 तारखेला, तर भिजून 70ावं लागेल आता 1 तारखेला। पण त्याचा परिणाम काय नाही, माझ्या एकंदरीत क्रयशक्तीवर, इफिशियन्सीवर तसा काय प्रयत्न म्हणजे काय परिणाम नाही। दिवसभर मी काम करू शकतो। आता एक आहे, पूर्वीचं काम करावं लागत नाही, धान्य प्रचंड पिकतं, खूप धान्य पिकतं, त्यामुळे कमी शेती करावी लागते। आता मला भाऊ सांगत होता की अरे काय कारण 3 वर्षापूर्वीचं धान्य घरामध्ये आहे आणि मग ते ठेवायचं, ते असे किडे पडतात छोटे छोटे, टोके म्हणतात, टोके, ते फुकट जातं धान्य, आम्ही विकत नाही, काय करायचं, इतकं धान्य पिकतं। तर साहेब, ज्या पद्धतीनं योजनेच्या मार्फत जे धान्य दिलं जातं लोकांना आणि मजुरांचा आजचा प्रश्न, आणि हे खरंच धान्याची गरज आहे एवढं मोफत स्वरूपात देण्याची? असं आहे की कुठलीही गोष्ट मोफत मिळाली तर तिचं मोल राहत नाही। मी कोणाला देऊ नये ह्याच्या विरोधात नाही, परंतु मोफत कुठलीही गोष्ट, कुठलीही धान्य असं नाही, जर दिली गेली किंवा मिळाली तर त्याचं मोल राहत नाही। कष्ट केले पाहिजे, घाम गाळला पाहिजे, तर त्याचं मोल राहतं, त्याचं महत्त्व कळतं, त्याच्याबद्दलचं प्रेम राहतं आणि आपलेपणा राहतो। हे फुकटचं सगळं मिळालं तर आपलेपणा राहत नाही, उलटी एक असा भाव वाढीस लागतो। बिलांचं काय झालं, मेहरबानी केली फुकट दिली तर असा एक भाव वाढीस लागतो, त्याच्याऐवजी घाम गाळून कमवलेलं चांगलं। साधारण पिकवलेलं असतं ते उगवलं जातं असं म्हणतात। हो, शेतामध्ये पिकवलेलं असतं तर काय ते वेगळं उगवलं तर ते काढून टाकण्याची प्रक्रिया असते। असंच राजकारणामध्ये जिथं पिकवलं गेलं तिथं काहीतरी उद्ध्वस्त होताना दिसतंय, थोडंसं वेगळं उगवतंय, ह्याच्याबद्दल वेगळेपणा कसा काढला जाईल काय वाटतंय? राजकारणामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नको असलेलेच जास्त उगवलेलं आहे। शेतामध्ये तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तण म्हणतात, त्याला पाखड म्हणतात, त्याला बीम म्हणतात, ते दिसायला आपल्या भातासारखे दिसतात, पण ते खरं भात नसतं, त्याला उकडून फेकूनच टाकावं लागतं। पण ते जेव्हा उगवतं तेव्हा आपल्याला भात वाटतं आणि मोठं झाल्यानंतर लक्षात येतं की हे भात नाही, हे तण आहे, हा पाकड आहे, हे बीम आहे, आणि म्हणून जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते उकडून फेकून टाकलं पाहिजे। शिवसेनेच्या मूळ भात पिकामधला हा फरक